नमस्कार मित्रांनो, स्फटिक गणित शाळेमध्ये आपलं स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण काय करणार आहोत, सराव संच 1.3 ची गणिते घेणार आहोत. पण त्याच्यासाठी आपल्याला काही त्याची म्हणतात ना कसोट्या आहेत, त्या कसोट्या आपल्याला समजून घ्यायच्या आहेत. एक वेळेस त्या कसोट्या आल्या की आपला सराव संच 1.3 पण काय होणार आहे, एकदम सोपा होणार आहे. तुम्ही 1.2 सराव संच 1.2 आणि 1.1 चा अभ्यास केलाच असेल. प्रत्येक सराव संचाच्या अगोदर काय असतात, काय नाही तर काही गुणधर्म प्रमेय वगैरे दिलेले आहेत. तसंच या सराव संचामध्ये आपल्याला काय पाहायचं आहे, तर आपल्याला इथे कसोट्या पाहिजेत. तर त्रिकोणाच्या समरूपतेच्या कसोट्या तर कोणकोणत्या आहेत त्या पाहूया, समजून घेऊया. चला, तर इथे सगळ्यात पहिली कसोटी जी आपल्याला आहे ती आहे को को को. त्यालाच इंग्लिशमध्ये म्हणतात ए ए ए. ए म्हणजे काय, अँगल. अँगल अँगल अँगल. तर आता मला सांगा इथे काय असणार, कोण 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 कसोटीनुसार, बरोबर आहे. मग ह्याच्यात कसं ओळखायचं की इथे को 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 कसोटी आहे की नाही मिळत. तर को 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 कसोटी असण्यासाठी चिन्ह बघायचं. बघा, ए कडे जशी जी लाईन आहे तशीच पी कडे पण आहे. म्हणजे ए आणि पी काय झालेलं आहे, इथे एकरूप सांगितलेलं आहे. बी कडे अशी ही डबल लाईन दिसते बघा, तशीच क्यू कडे पण आहे ती, बरोबर आहे. म्हणजे कोण बी आणि कोण क्यू सुद्धा काय आहे, एकरूप आहेत. पुन्हा सी कडे कसा हा बघा, एक छोटासा झिरो लिहून एक डॅश केलं, इथे पण झिरो करून, म्हणजे सी आणि आर सेम आहे. आता सी आणि आर पण काय आहे, एकरूप झालेलं आहे. त्यामुळे आपण म्हणूया ते त्रिकोण एबीसी समरूप त्रिकोण पी क्यू आर. हा एबीसी जो आहे हा पी क्यू आरला काय आहे, समरूप आहे. अशा ज्या वेळेस म्हणतात ना मार्किंग्स आपल्याला दिसल्या की आपण सांगू शकतात की हे दोन त्रिकोण जे आहेत ते को 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 कसोटीने काय आहेत, समरूप आहेत. आता आपण पुढे वळूया. ही झाली आपली पहिली कसोटी. तर चला आता जाऊया दुसरी कसोटी. इथे काय दिलंय, कोको कसोटी. काय दिलेलं आहे, कोको कसोटी. ह्याचाच अर्थ असा होतो की समजा आपल्याकडे हे दोन त्रिकोण आहेत आणि या दोन त्रिकोणांमध्ये इथे एक चिन्ह, इथे एक चिन्ह, इथे मी डबल मार्किंग करतो अशी, इथे पण ही डबल मार्किंग केली. आता ह्याला नाव देतो एबीसी, या त्रिकोणाला नाव देतो पी क्यू आर. आता इथे पाहिल्यावर आपल्याला कळते की दोन्ही त्रिकोणामध्ये फक्त दोन कोणांकडे काय केलेलं आहे, आपण चिन्ह बनवलेले आहेत, मार्किंग केलेली आहे, बरोबर आहे. आता जर इथे मार्किंग केलेली आहे तर इथे होणार आहे ए एकरूप होणार पी ला, कोण बी एकरूप होणार कोण क्यू ला. आणि आता आपण म्हणूया की हे दोन्ही त्रिकोण जे आहेत हे एकमेकांना समरूप आहेत. म्हणजेच त्रिकोण एबीसी समरूप त्रिकोण पी क्यू आर. आणि ह्याला आपण कारण लिहिणार आहोत कोको कसोटी. इथे आपण लिहिणार आहोत कोको कसोटी. हे झालं आपलं आजचं दुसरी कसोटी. ठीक आहे. परीक्षेमध्ये आपल्याला कसोट्या सिद्ध करायला येत नाहीत. आपल्याला या कसोट्या कारण लिहायला दोन त्रिकोण कसे समरूप आहेत हे दाखवण्यासाठी आपल्याला कसोट्या लिहाव्या लागतात. म्हणून कसोटी कसं आयडेंटिफाय करायचं, कसं समजायचं हे फार महत्त्वाचं आहे, गरजेचं आहे. म्हणून ही चूक करू नका. ह्याच्यावरती म्हणतात ना आपला जम बसलाच पाहिजे, हे या गोष्टी आपल्याला आल्याच पाहिजेत. तर आता पुढे जाऊया आपण समरूपतेची बाकोबा कसोटी. तर ही तिसरी कसोटी बाकोबा, त्यालाच इंग्लिशमध्ये म्हणतात SAS, म्हणजेच साईड अँगल साईड. साईड म्हणजे आपली बाजू, कोण बाजू. म्हणजेच त्रिकोणांमध्ये आपल्याला दोन बाजूंमध्ये काय दिलेलं असेल त्याचं डायमेन्शन, म्हणजे सेंटीमीटर काय आहे ते आपल्याला दिलं असेल. जसं की इथे बघा, इथे KL 1 आहे, RS 1.5 आहे, LM 2 आहे, तर ST इथे 3 आहे. म्हणजे दोन बाजूच्या किमती दिलेल्या आहेत आपल्याला. आणि L कडे चिन्ह आहे इथे आणि S कडे पण चिन्ह आहे. तर कधी पण दोन बाजूच्या मध्ये जेव्हा कोण येतो तेव्हाच बाकोबा होतो. जर कधी तुम्ही असं बघतील की बाबा इथे 2 लिहिलं आहे, इथे 4 लिहिलं आहे आणि हा चिन्ह इथे आहे. आता तुम्ही बोलतील दोन बाजू आहे आणि इथे कोण आहे, तर नाही, चुकीचं होणार. दोन बाजूच्या मधलाच कोण असणं गरजेचं आहे, तरच ती बाकोबा कसोटी होऊ शकते. अन्यथा तिथे ती कसोटी ग्राह्य धरली जाणार नाही आणि परीक्षेत तुम्हाला काय मिळणार, शून्य, भोपळा मिळेल, भोपळा. म्हणून काय करायचं, लक्ष द्यायचं इथे. आपण काय करणार आहोत, बाकोबा कसोटी. तर बाकोबा कसोटीमध्ये बघा, इथे KL छेद 1.5 म्हणजे KL
अपॉन आर एस ह्याची किंमत होणार 1/1.5 झालेली आहे. ठीक आहे. आणि ते LM छेद ST हे झालेलं आहे 2/3. 2/3. मग इथे असं लक्षात घ्यायचं की बघा आता 1 रुपया आहे. 1 रुपयामध्ये किती 50 पैसे असतात? 1 रुपयामध्ये किती 50 पैसे? तर 2. आणि इथे 1.5 म्हणजे 1.5 रुपये आहे. तर 1.5 रुपयामध्ये किती 50 पैसे असणार? तर 3. म्हणजे आपण इथे काय करत आहोत? 0.5चा पाडा करत आहोत. 0.5चा टेबल करत आहोत. म्हणजे 0.5 दुणे 0.5 त्रिक 1.5. बरोबर आहे. म्हणजे इथे 203 आलं उत्तर. इथे पण 203 आलं. म्हणून KL बरोबर RS बरोबर LM बरोबर ST हे उत्तर आपलं झालं. म्हणजे 2 बाजू आल्या आणि LL तर आपल्याला समान आलेलंच आहे. बघा हे KLM आणि RST. KLM आणि RST हे दिलेली किंमत आहे, माहिती आहे. म्हणजेच ह्या दोन्ही त्रिकोण जे आहेत हे तुमचे काय झालेले आहेत? समरूप झालेले आहेत. आणि कोणत्या कसोटीनुसार? बा कसोटीनुसार. गॉट इट? 2 बाजूंच्या मधलाच कोण आला पाहिजे, तो कोण असेल तरच, नाहीतर नाही. आता पुढे बघूया. पुढची कसोटी आहे आपल्याकडे बाबा नाही म्हणत मी, बा म्हणजे बाजू ही झाली आपली पुढची कसोटी. आता या कसोटीमध्ये जर बा म्हटलेलं आहे तर समजून जायचं आपल्याकडे बाजूच्या किमती दिलेल्या असणं गरजेचं आहे. आता इथे किमती तर दिलेल्या नाही मिळत, पण आता उदाहरण तर समजा आता मी इथे जर किमती दिल्या, समजा इथे मी 2 करतो नॉमिनल आणि हे एकाच एक PQR आणि XYZ. इथे PQ छेद YZ घेतल्याने PQ छेद YZ म्हणजे हा PQ आणि हा YZ. कसं गृहीत धरलं त्यांनी? हा जो त्रिकोण आहे ना त्याला त्या लोकांनी काय केलं? फिरवून या ह्याच्यात मांडणी केली, म्हणून हा QP खाली आला. चला तुम्हाला मी त्याचं करून दाखवतो कसं काय केलं त्यांनी. हे बघा या प्रकारे त्यांनी काय केलेलं आहे? फिरवलेला आहे हा त्रिकोण. हा जो त्रिकोण आहे या पद्धतीत फिरला आहे. आता ह्याने बघा आपण कसं होणार आहे इथे, म्हणजेच QR छेद XY आहे का कुठे? बघा QR छेद XY आलेला आहे. आता हे PQ छेद YZ बघा आलेलं आहे. आणि पुन्हा शेवटी काय राहिले आपल्याकडे इथे? हे PR राहिले. तर PR छेद XZ. मग या लोकांनी आपल्याला कन्फ्यूज करायला काय केलेलं आहे? हा त्रिकोण उलटा करून दिलेला आहे. म्हणून आपण अगोदर काय करतो? त्रिकोणांना बरोबर करून घ्यायचं आपल्याला. आणि तसं एकदा तुम्ही बरोबर करून घेतलं मग या दोघांची काय करा? तुलना करावी. तर आता हे झालं आपलं. बघा हे बाजूचं गुणोत्तर जे आहे ते समान आलं तर आपण सांगायचं की ह्या दोन्ही त्रिकोण समरूप आहेत. कोणत्या कसोटीनुसार? बाजू कसोटीने. आणि त्यालाच आपण शॉर्टमध्ये म्हणतात बा. बरोबर आहे? आजोबा म्हणू नका. आता पुढे जाऊया. आणि हे आलं महत्त्वाचं शेवटचं की हा जर आता आपल्याला कळलं की आपण आपल्या सरासरीचं 1.3 ला काय करू शकतात? सुरुवात करू शकतात. त्रिकोण ABC या त्रिकोण ABCला समरूप असतो. त्याला इंग्लिशमध्ये म्हणतात रिफ्लेक्सिव्हिटी, पण आपण इथे काय आपल्याला मराठीत लिहायचं ते परावर्तनता आहे. बाहेर करून ठेवा. मला त्रास होणार आहे, मी विसरेल, पण मला आता लक्षात करावं लागेल कारण मला ह्या 3 गोष्टी लक्षात आहेत. रिफ्लेक्सिव्हिटी, सिमेट्री, ट्रान्सिटिव्हिटी है ना. हे माझं इंग्लिशमध्ये असा हात बसलेला आहे, पण आता मराठीत पण ते थोडासा वेळ घेणार मी. परावर्तनता, सममितता आणि हे संक्रामकता. अटीट हे 3 नाव आहेत. तर काय समजवतात आपल्याला? ABC हा ABCला समरूप असतो. ठीक आहे. ABC हा ABCला, त्याचं म्हणतात रिफ्लेक्सिव्हिटी. म्हणजेच जर उदाहरण घ्या, तुम्ही आरशासमोर उभे राहिलात. ठीक आहे. तुम्ही जर आरशासमोर उभे राहिलात तर तुम्हाला कोण दिसणार आहे? शाहिद कपूर नाही ना. कोण दिसणार? तुमचंच प्रतिबिंब दिसेल तुम्हाला. तुमचाच चेहरा तुम्हाला समोर दिसणार. म्हणजेच जो व्यक्ती बाहेर आहे तोच आतमध्ये आहे. म्हणजे हे झालं समरूप. आपलंच रूप त्यात दिसतोय. त्याला आपण म्हणतात रिफ्लेक्सिव्हिटी. कधी ऐकलं असेल ना रिफ्लेक्शन, रिफ्लेक्सिव्हिटी. रिफ्लेक्स म्हणजे ते परावर्तनता. नेक्स्ट आहे ABC DEF ला बरोबर आहे. जर ABC DF ला बरोबर आहे, समरूप आहे,
तर DEF सुद्धा ABC ला काय असणार आहे, समरूप असणार आहे. ह्याला आपण म्हणतात सममितता. आणि दुसरं आहे संक्रामकता. ABC समरूप आहे DEF ला, DEF समरूप आहे GHI ला. ह्याचा अर्थ असा होतो बघा, हे दोघांची जोडी आहे, या दोघांची जोडी आहे. ह्याचा अर्थ असा होतो की ABC समरूप होणार GHI ला. आता हे असं समजून घ्या A आहे तो B च्या शाळेत शिकतो. 3 मुलं आहेत, तिघांची नाव आहेत ABC. A B च्या शाळेत शिकतो, B जो आहे तो C च्या शाळेत शिकतो. ह्याचा काय अर्थ होणार आहे विद्यार्थी मित्रांनो, म्हणजे A पण C च्या शाळेत शिकतो, म्हणजे हे तिघं एकाच शाळेत आहेत, बरोबर आहे. मग तसंच हे त्रिकोण जर ABC समरूप आहे DEF ला, DEF समरूप आहे GHI ला, ह्याचा अर्थ असा होतो की ABC आणि GHI सुद्धा एकमेकांना काय आहेत, समरूप आहेत. आणि त्याला आपण म्हणूया संक्रामकता. काय म्हणूया त्याला, संक्रामकता. तर इथे आपलं या जे कसोट्या होत्या आणि हे जे गुणधर्म होते, समरूप त्रिकोणाचे गुणधर्म, हे आपण समजून घेतलेले आहेत. आता ह्याचा उपयोग करून हा सराव संच आपण काय करूया, सुरुवात करूया. आता या सराव संचामध्ये आपण काय करणार आहोत, पहिले आपण हे करणार आहोत, काय म्हणतात, 4 गणितं पाहणार आहोत. टोटल ह्याच्यात 9 गणितं आहेत. तर आता ह्याच्यामध्ये मी 4 गणितं घेणार आणि पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला राहिलेली 5 गणितं सुद्धा सोडून देण्यात येतील. तर चला सुरुवात करूया. रीत. आता रीत सुरुवात करायची, पण कसं करणार, प्रश्न वाचला का आपण, नाही वाचला, तर आता प्रश्नाकडे लक्ष देऊया. आकृतीमध्ये ABC 75 आहे. हे ABC इथे 75 दिलेलं आहे, EDC सुद्धा 75 दिलेलं आहे. तर कोणते 2 त्रिकोण कोणत्या कसोटीनुसार समरूप आहेत, त्यांची समरूपता योग्य एकाच एक संगतीत लिहा. एकाच एक संगतीत लिहा त्यांची समरूपता. ठीक आहे. तर आता इथे काय करायचं, तर मागच्या गणितामध्ये कसं मी ते त्रिकोण फिरवलं होतं, मग तसंच इथे पण आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. तर बघा कसं लक्षात घ्यायचं, तर आपण काय करूया, इथून हा त्रिकोण मी ABC घेतो. ठीक आहे, हा झाला आमचा ABC, हे झालं 75 डिग्री. आता हा जो EDC आहे ना, ह्याला पण आपण काय करूया, असं फिरवून लिहूया, म्हणजे 75 खालीच आला पाहिजे. मग असाच जर हा त्रिकोण केला तर इथे काय होणार, C इथेच ठेवलाय. आता असं गृहीत धरा आपण त्याला ना, हा त्रिकोणाला असा फिरवत आहे, म्हणजे जर हा टोक C आहे तर C तिथेच राहणार आहे, फक्त D खाली येणार आणि E वर जाणार. हा झाला E वर, हा D खाली, म्हणजे D पण किती झाला, 75. पण आता तुम्ही इथे बघा, या दोन्ही त्रिकोणांमध्ये ना हा कोण C जो आहे हा समाईक कोण आहे, हा दोघांमध्ये सेम आहे, त्याला आपण म्हणतो कॉमन, समाईक आहे, तो कॉमन अँगल आहे. तो समाईक कोण असल्यामुळे आता मला सांगा, हा समाईक कोण झाला. चिन्ह त्या लोकांनी दिलं नव्हतं, पण हे आपल्याला समजायचं असते कोण समाईक आहे आणि कोण नाही. तर ठीक आहे, आणि 75 दिसलं, म्हणजे आपल्याला एका त्रिकोणामध्ये 2 कोण दिसले, आणि 2 कोण दिसले म्हणजेच ही झाली तुमची कोको कसोटी. फक्त ऑब्झर्व करून, म्हणतात फिगर बघून, दिलेली आकृती बघून आपल्याला हे सांगायचं आहे की बाबा इथे कोणती कसोटी लागणार आहे. तर चला सुरुवात करूया. तर त्रिकोण ABC मध्ये नावं पण तशीच लिहायची, त्रिकोण ABC आणि त्रिकोण EDC मध्ये, EDC मध्ये. ठीक आहे, काय येणार आहे, आता मी लिहिणार इथे कोण B, म्हणजे आपण ABC लिहू शकतात. मी लिहितो कोण ABC एक कोण EDC. EDC ह्याला रिजन प्रत्येकी 75 अंश, प्रत्येकी 75 अंश. नेक्स्ट आपण लिहूया कोण C, एकरूप कोण C, ह्याला कारण लिहायचं समाईक कोण. काय लिहिलं आपण, समाईक कोण. आता हे झाली कोको कसोटी. आता इथे लिहायचं त्रिकोण ABC समरूप त्रिकोण EDC, इथे लिहायचं कोको कसोटीनुसार, कोको कसोटीनुसार. आणि फायनली आपल्याला काहीतरी अजून सांगितलेलं आहे, त्यांची समरूपता योग्य एकाच एक संगतीत लिहा. समरूपता एकाच एक म्हणजे बघा
ए पासून 75 वर आले आणि 75 वरून सामायिक कोणवर गेले. ई पासून डी वर आले आणि डी पासून सामायिक कोणवर गेले. म्हणजे हे आपण एकास एक हे असं चिन्ह टाकायचं आणि ई डी सी ह्याला म्हणतात करस्पॉन्स इंग्लिशमध्ये, पण ह्याला पण मराठीमध्ये एकास एक. म्हणजे कोण ए हा ईला बरोबर असणार, कोण बी हा डीला बरोबर असणार आणि कोण सी हा कोण सीला सामायिक असणार. बरोबर आहे. तर हे असं आपल्याला हे लिहायला सांगितलं होतं. तर इथे आपण काय केलेलं आहे, आजचं आपलं पहिलं गणित संपवलेलं आहे. 2 सेकंडसाठी मी बाजूला होणार, पॉज करून लिहून घ्या किंवा स्क्रीनशॉट काढून घ्या. चला वळूया आता पुढच्या गणिताकडे. गणित नंबर 2. आता गणित नंबर 2 मध्ये आपल्याला 2 आकृत्या आहेत दिसत आहेत. आकृतीमध्ये त्रिकोण समरूप आहेत का, तर समरूप आहेत का, तर ऑब्व्हियसली आपल्याला सिद्ध करावं लागेल. 3 बाजू दिसत आहेत आपल्याला. इथे 6 आहे, इथे 3 आहे, इथे 8 आहे, इथे 4 आहे, इथे 10 आहे, इथे 5 आहे. अशी ट्यूब पेटली पाहिजे लगेच ट्यूब. आत्ता तिन्ही बाजूंच्या किमती दिलेल्या आहेत. तर किमतीमध्ये तुम्हाला काय एक समानता दिसते का ती पहा जरा. इथे बघा, 5चं दुप्पट केलं तर 10, 4चं दुप्पट केलं तर 8, 3चं दुप्पट केलं तर 6, असं दुपटीने पण बघू शकतात. किंवा 10चे निम्मे केले तर 5, 6चे निम्मे केले तर 3, 8चे निम्मे केले तर 4. म्हणजे इथे रेशो सेम होत आहे. 1:2 म्हणा किंवा 2:1 म्हणा, रेशो सेम होत आहे. म्हणजे मी तुम्हाला तोंडी सांगतो की हे 2 त्रिकोण समरूप आहेत. आणि कोणत्या कसोटीनुसार, बा कसोटीनुसार. कारण की एकही त्रिकोणाकडे कोणतंही चिन्ह, कोणतीही मार्किंग दिलेली मिळत नाही. म्हणून इथे कोणतं झालेलं आहे, बा कसोटी. कारण की तिन्ही बाजूंच्या किमती आपल्याला दिलेल्या आहेत. चला सोडवूया रीत. सगळ्यात पहिला अगोदर काय करूया, आपण ह्यांचा गुणोत्तर काढून घेऊया. तर मग पहिल्या पायरीत लिहितो मी PQ बरोबर LM बरोबर 6/3, 3 दुणे 3 एके म्हणजे 2/1. दुसऱ्यामध्ये लिहितो मी QR/MN 8/4, 4 एके 4 दुणे, ह्याचं पण उत्तर आलं 2/1. तिसरं PR/LN हे झालं आपलं 10/5, 5 एके 5 दुणे, ह्याचं पण उत्तर आलं 2/1. तर इथे आपण पाहिलेलं आहे की बाजूंचं जे गुणोत्तर आहे ते समान आहे, 2:1, 2:1, 2:1. आता या 2 त्रिकोणांची आपण काय करूया, तुलना करूया. मग आता इथे आपण लिहूया त्रिकोण PQR व त्रिकोण LMN मध्ये. आता आणि पण लिहू शकतात. आता ह्या किमती समोरासमोर लिहून टाकायचं चौथ्या ह्याच्यात. PQ/LM बरोबर QR/MN आणि फायनली PR/LN. ह्याला कारण समीकरण 1, 2, 3 वरून, कारण 1, 2, 3 वरून. तर 1, 2, 3 वरून आपल्याला कळलेलं आहे की तिघांचं जे गुणोत्तर आहे ते 2:1 आहे. म्हणून ह्या तिन्ही बाजू काय झालेल्या आहेत, समान दाखवल्या आपण, त्याचं गुणोत्तर समान आहे. आता फायनली 5व्या स्टेपमध्ये लिहायचं त्रिकोण PQR समरूप त्रिकोण LMN. आता इथे आपण कोणती कसोटी लिहिणार आहोत विद्यार्थी मित्रांनो, इथे लिहिणार आहोत आपण बा कसोटीनुसार. बा कसोटी लिहा, फक्त तेवढं लिहिलं तरी चालेल. बा कसोटी लिहा किंवा बा कसोटीनुसार लिहा. गॉट इट. इथे आपलं झालेलं आहे गणित नंबर 2. चला पटपट लिहून घेतील तुम्ही. वळूया आजच्या पुढच्या गणिताकडे. आता बघा 2 गणितं किती सोपी पद्धतीने झाली. तसंच तिसरं आणि चौथं सुद्धा आहे. तिसऱ्या गणिताकडे थोडंसं आपल्याला काय करावं लागेल, लिखाण करावं लागेल. पण जसं मागच्या व्हिडिओत तुम्ही पाहिलं, मी लिखाण टायमाला काय करणार, इथे
जेवढं लिहिलेल्या गोष्टी इथे दिसत आहेत कशामध्ये क्वेश्चनमध्ये ते मी कौस करून तुम्हाला दाखवेन. चला रीत सुरू करूया. आता काय दिले जरा बघूया. आकृतीमध्ये दाखवल्याप्रमाणे 8 मीटर व 4 मीटर उंचीचे 2 खांब आहेत. आता हा 8 मीटर आणि हा 4 मीटर हे 2 खांब आहेत. आता ते 2 खांब्यांची नावं काय? ते या खांब्याचं नाव आहे AC, या खांब्याचं नाव आहे PR. 2 खांब सपाट जमिनीवर उभे आहेत. बघा इथे काय दिलेलं आहे, सपाट जमिनीवर उभे आहेत. म्हणजे असं समजून घ्या, कसले खांब दिलेले आहेत? काय नाही, आता खांब आहेत. आता ही सपाट जमीन आहे आणि सपाट जमिनीवरती एखादा खांब हा उभा आहे. ह्याचा अर्थ असा होतो की हा खांब जो आहे हा जमिनीवरती 90चा कोन तयार करतोय. म्हणजे तो खांब तिथे लंब आहे. ओके, परपेंडिक्युलर आहे तो. मग आता पुढे बघूया. सूर्यप्रकाशाने लहान खांबाची सावली 6 मीटर पडते. आता इथे कुठेतरी आपण काय करूया, असं एक चला एक सूर्य तयार करू आता. ठीक आहे, हा इथे आपण एक सूर्य तयार केला. हे लांब जा थोडा. ओके, आता हा जो सूर्य तयार केला आपण, ह्याच्यामुळे काय होत आहे, या खांब्याची सावली पडत आहे. तर हा जो AC खांब आहे त्याची सावली ही BC पडली. हा जो PR आहे त्याची सावली QR पडली. तर आपल्याला आता प्रश्न असा आहे, त्या मोठ्या खांबाची सावली किती लांबीची असेल? बघा, हा 4 मीटर उंचीचा जो खांबा आहे ना, ह्याची सावली 6 मीटर पडली. तर आपल्याला विचारण्यात आलेलं आहे की या 8 मीटर खांब्याची सावली किती होणार, म्हणजे BCची किंमत काढायची आहे. म्हणजे तिथे X जे लिहून दिले ना, ती किंमत आपल्याला काढायची आहे. तर चला सूर्याला वर पाठवून देऊ. सध्या आता सकाळ झालेली आहे, तर आम्हाला आपल्या बाहेरच्या सूर्याची गरज आहे, ह्याची गरज प्रश्नापुरती होती. तर आता पुढे बघूया आपण काय दिलेलं आहे. 2 खांब. तर आता इथे बघा लिखाण करावं लागणार आहे आपल्याला बऱ्यापैकी. तर आपल्याला काय, AC आणि PR हे 2 खांब आहेत. ओके, मी इथे लिहितो AC आणि PR हे 2 खांब आहेत. कुठून सुरुवात केलं? AC पासून. मग आता मी लिहिण्यात आहे BC आणि QR ही त्यांची सावली. BC आणि QR ही त्यांची सावली. मग आता नेक्स्ट ह्याच्यात काय करायचं, ज्या ज्या किमती माहिती आहे सगळं लिहून टाकू आपण. आता आपल्याकडे माहिती आहे AC बरोबर 8, AC बरोबर 8, PR बरोबर 4, BC बरोबर X आणि QR बरोबर 6. हे सगळे काय मीटरमध्ये दिलेलं आहे. पुढे काय सांगितलेलं आहे आपल्याला, हे काय करायचं आहे, या 2 त्रिकोणांना सगळ्यात पहिलं आपल्याला समरूप दाखवायचं आहे. समरूप दाखवण्यासाठी आता कोणती कसोटी येणार? तुम्ही बोलतील हां 2 बाजू दिलेल्या आहेत, आपण कसोटी. अरे पण BC नाही मिळत. BCची किंमत आपल्याला शोधायची आहे. म्हणजे इथे बाजूच्या किमती आपण गृहीत धरू शकत नाही. मग आता काय करायचं, आता या 2 त्रिकोणांना आपण काय करू शकतात, कसं समरूप दाखवायचं? तर थोड्या अगोदर मी तुम्हाला सांगितलेलं, हे खांब सपाट जमिनीवर उभे आहेत. सपाट जमिनीवर उभे आहेत ह्याचा अर्थ असा होतो की हे इथे 90चा कोन तयार करतात. दोघं काय करत आहेत? 90चा कोन तयार करत आहेत. म्हणजेच PR लंब QR आणि AC लंब BC झालेलं आहे. तर चला सगळ्यात पहिला हे लिहून घेऊया इथे आपण. मग आता इथे लिहूया आपण दोन्ही खांब काय दिलेलं आहे, सपाट जमिनीवर उभे आहेत. सपाट जमिनीवर उभे आहेत. म्हणजेच कोण PRQ बरोबर कोण ACB बरोबर 90 डिग्री. दुसरं, थोड्या अगोदर जे आपण पाहिलं होतं की इथे जो आपला सूर्य आहे, इथे जो आपला सूर्य आहे, तर सूर्याने काय केलेलं आहे, एकाच वेळीला हे कोण तयार होतात सूर्यकिरणामुळे. ठीक आहे, त्याच वेळी मोठ्या खांबाची सावली पडते.
तर आता या सूर्यामुळे काय झालेलं आहे, कोण CAB आणि कोण RPQ हे तयार झालेले आहेत. ठीक आहे, त्याच्या म्हणून हे दोन्ही कोण सुद्धा, हे जे दोन्ही कोण जे आहेत, हा P आणि हा जो A आहे, हा पण काय असणार, एकरूपच असणार, दोघांना सेमच असणार. मग आता इथे आपण पुढे लिहूया, सूर्यामुळे दोन कोण तयार झाले. सूर्यामुळे ना, सूर्याच्या किंवा सूर्यकिरणमुळे, तर सूर्यकिरणमुळे, ठीक आहे, सूर्य किरणामुळे दोन कोण तयार झाले. ह्याचा अर्थ असा होतो की कोण BAC, कोण BAC नाही, पहिला हा लिहूया, कोण QPR एकरूप कोण BAC झाला, BAC झाला. बघा, हेच आपलं महत्त्वाचं होतं इथे उत्तर. आता या दोन महत्त्वाच्या उत्तरांना मी काय करतो, बॉक्स करून ठेवतो. इथे पण हा बॉक्स करून ठेवतो. आता हे झालं बघा, हा 90 अंश, हा 90 अंश, हे दोन्ही कोण समान झाले. ह्याचा अर्थ असा झाला की हे जे दोन त्रिकोण आहेत ते कोको कसोटीनुसार काय झालेले आहेत, समरूप झालेले आहेत. मग आता फटाफट त्रिकोण PQR आणि त्रिकोण ABC मध्ये त्रिकोण PQR आणि त्रिकोण ABC मध्ये हे फटाफट दाखवून देऊया. ह्याला मी देतो समीकरण 1, ह्याला देतो मी समीकरण 2. तर इथे लिहूया, कोण PRQ एकरूप कोण ACB, इथे लिहायचं 1 वरून आणि इथे कोण QPR एकरूप कोण BAC, ह्याला कारण समीकरण 2 वरून. म्हणजेच हे दोन्ही त्रिकोण काय झालेले आहेत, आता समरूप झालेले आहेत. कोणत्या कसोटीने, कोको कसोटीनुसार. बघा, इथे पण कोण आहे, इथे पण कोण आहे. त्रिकोण PQR समरूप त्रिकोण ABC, इथे लिहायचं कोको कसोटी. सफिशियंट आहे एवढं लिहिलं तरी, ठीक आहे, कोको कसोटी. आता समरूप त्रिकोणाच्या संगत बाजू, बघा मी शॉर्टमध्ये लिहिणार आहे, ठीक आहे, समरूप त्रिकोणाच्या संगत बाजू. मग आपण कसं मेन्शन करणार, PR छेद QR बरोबर AC छेद BC. समरूप साठी त्रिकोणाच्या संगत बाजू, समरूप त्रिकोणाच्या संगत बाजू. गॉट इट? पूर्ण फुल फॉर्म मध्ये लिहायचं. आता आपण पुढे जाऊया, ह्याच्या किमती भरूया. आता PR चे 4 आणि इथे 6. मग पुढच्या स्टेपमध्ये 4/6 बरोबर 8/x. इथे लिहायचं दिलेल्या किमती भरून, ठीक आहे, दिलेल्या किमती भरून. आता फटाफट इथे क्रॉस मल्टिपल करू आपण. हा x जाणार वरती, हे झालं 6 गुणिले 8/4. तर 4 एके 4 दुणे 8, 6 दुणे 12, x बरोबर 12. म्हणजेच BC बरोबर 12. देअरफॉर BC बरोबर 12 काय, तर मीटर. म्हणून मी ते काय लिहिलं, m. फायनल आन्सर स्टेटमेंटमध्ये लिहा. तर इथून लिहायचं, तर शेवटी त्याच वेळी मोठ्या खांबाची सावली किती होणार, 12 मीटर असेल. मोठ्या खांबाची सावली, एक फायनल उत्तर स्टेटमेंटमध्ये लिहा. 12 मोठ्या खांबाची सावली किती, तर 12 मीटरची, असं शेवटी लिहायचं. बाजूला होतो मी, एकदा हे काय करा, लिहून घ्या.
फार महत्त्वाचं गणित होतं आणि आजचं आपण वळणार आहोत शेवटच्या गणिताकडे. चॅनलला लाईक करायला विसरू नका आणि सबस्क्राईब पण करा आणि तुमच्या मित्रांना काय करा, पसरवा. आहे आता बघा आजचं महत्त्वाचं गणित आहे. आता इथे पण आपण काय करणार आहोत, डॉक्टर बनायचं आपल्याला. आता बोला आपण डॉक्टर कसे बनणार. डॉक्टर बनणं म्हणजे काय, आपली जी दिलेली आकृती असते तिचे स्पेअर पार्ट्स वेगळे करायचे, त्याला सोप्या पद्धतीमध्ये पाहायचं. ह्याला म्हणतो ऑपरेशन करणे. तर काय दिलेलं आहे आणि कसं दिलं आहे जरा बघूया चला. तर आता आपल्याला दिलं आहे त्रिकोण ABCमध्ये AP लंब BC आहे. ठीक आहे, बघा 90चं चिन्ह आहे. BQ लंब AC आहे. आता B', एकाच लाईनीवरती आहेत, एकाच रेषेवर आहेत. AQC हे ते या रेषेवर आहेत. तर हे दोन्ही त्रिकोण CPA दिसला तुम्हाला, CPA. चला ऑपरेशन करूया पटपट. तर आता मी काय करतो, इथे हा CPA उचलून बाहेर घेतला. हा CPA आपण उचलून काय घेतला, बाहेर घेतला. तर बघा इथे लक्षात घ्या, हा झाला C, हा झाला P, हा झाला A. ठीक आहे, CPA बाहेर घेतला. दुसरं सांगितलेलं CQB. बघा हा एक त्रिकोण दिलेला आहे CQB. मग आता CQB पण आपण काय करूया, बाहेर घेऊया. आता हा झाला आपला CQB. इथे घेतो मी. ठीक आहे, CQB घेतो. इथे लिहितो CQB. आता हा जो CQB आपण इथे घेतला असा, आता इथे लक्षात घ्यायचं आपण की इथे हा 90चा चिन्ह दिसतोय, इथे 90चा चिन्ह दिसतोय, म्हणजे एक कोणची जोडी भेटली आपल्याला. आणि ज्या वेळेस या Cला ह्याच्यावरती आपण ठेवू, ह्याला या त्रिकोणाला उचलून ह्याच्यावर ठेवू, हा C ह्याच्या C वरती येणार. म्हणजे इथे कोण C जो आहे ना विद्यार्थी मित्रांनो, हा समायिक कोण आहे असं लगेच आकृती पाहताच आपल्या ध्यानात आलं पाहिजे की बाबा इथे काय आहे, इथे कोण कोण समान आहेत करून. तर आता मी सांगू शकतो हे दोन्ही कोण जे आहेत ते कोको कसोटीनुसार काय आहेत, तर समरूप आहेत. मग आता किमती कोणत्या माहिती आहेत, AP 7 आहे, BQ 8 आहे, BC 12 आहे. हे BC झालेलं आहे 12 आणि AC काढा. AC काढायला सांगितलेलं आहे. तर चला एकदम सोप्या पद्धतीमध्ये मोजून 4 ते 5 पायऱ्या आहेत त्या करूया आपण. चला मी इथे सुरू करतो रीत. आणि ही जी त्रिकोण आहेत तशीच नावं घ्या, ABC. बघा नावच तशी घ्यायची, त्रिकोण ABC, त्रिकोण ABC. आता मी वाचन कसं करतो बघा, A पासून 90 कडे गेलो, 90 पासून समायिक कोणकडे गेलो. A पासून 90 कडे गेलो, 90 पासून समायिक कोणकडे गेलो. इथे पण B पासून 90 कडे गेलो, 90 पासून समायिक कोण, म्हणजे इथे लिहिणं BQC. व त्रिकोण BQC मध्ये, त्रिकोण BQC मध्ये काय होणार आहे आता आपल्याला, इथे आपण लिहिणार आहोत कोण APQ. कोण APQ, अरे ABC कसं लिहिलं मी, APC आहे हे आहे APC. तर कोण APC, एकरूप कोण BQC. रिझन प्रत्येकी 90 अंश. बघा मी लिहिलं आहे, म्हणजे प्रत्येकी, लक्षात घ्यायचं प्रत्येकी 90 अंश. हे झाल्यानंतर कोण C, एकरूप कोण C, ह्याला आपण म्हणूया समायिक कोण. समायिक कोण झालेला आहे. आता त्रिकोण APC, ते तोंडात ABCच येते, समरूप त्रिकोण BQC, ह्याला आपण लिहिणार आहोत कोणती कसोटी झाली ही, कोको कसोटी. कोको कसोटी. तर कोको कसोटीनुसार काय झालेलं आहे, तर आपले हे त्रिकोण आपण काय दाखवलेले आहेत, समरूप दाखवलेले आहेत. आता आपल्याला या किमती काढायच्या आहेत. तर बघा हे आपण एकास एक लिहिलंय, एकास एक. AP दिलेला आहे, मग APच्या जोडीला कोण आहे, BQ, म्हणजे AP/BQ. AP/BQ म्हणून AP/BQ बरोबर काय काढायला सांगितलंय, AC. मग इकडनं बघा AC फर्स्ट आणि लास्ट आहे, मग इथून BC येणार. तर हे झालं AC/BC. एकाच एक लिहिलं ना तर आपले चुकणार नाही आपण इझिली. बघा AP/BQ, इथून पहिले दोन AP
तर इथून पहिले 2 BQ अक्षर आलेली आहेत. ठीक आहे. आणि इथे AC पहिलं आणि शेवटचं आणि इथे पण BC पहिलं आणि शेवटचं. म्हणून ज्या वेळेस पण 2 त्रिकोणाला आपण एकरूप दाखवू किंवा 2 त्रिकोणांना आपण समरूप दाखवू तेव्हा एकाच एक पद्धतीने लिहिण्याची सवयच ठेवा. कसंही लिहायचं नाही, कुठून कसं सुरुवात झाली ते पाहायचं आपण. वॉट इट. आता इथे दिलेलं मी इथे लिहितो समरूप त्रिकोणाच्या संगत बाजू. समरूप त्रिकोणाच्या काय संगत बाजू. आता किमती भरूया. तर AP ची किंमत किती आपल्याकडे 7/8. 7/8 बरोबर. AC किती आहे आपल्याकडे AC काढायचं आहे. AC आणि BC दिलेला आहे 12. तर इथे मी लिहितो दिलेल्या किमती भरून. दिलेल्या किमती भरून. पुन्हा सांगतो फुल फॉर्ममध्ये लिहित जा. ठीक आहे. नाही तर सांगतील सर पूर्ण लिहित नाही. माझ्याकडे जागा मिळत नाही बोर्डच्या पुढे. आणि दुसरी गोष्ट हे सगळं लिहित राहिलो तर जास्त वेळ जाणार आणि जास्त मोठे झालेले व्हिडिओ तुम्ही पण पाहायला काय करतील कंटाळा करतील. तर माझं पूर्ण फोकस आहे की गणित किती योग्य पद्धतीने आणि चांगल्या पद्धतीने तुमच्यासमोर मांडू, तुम्हाला ते समजण्यात येईल म्हणून मी तसं करत आहे. तर चला आता हे 12 वर गेले. हे झाले 12 × 7/8 बरोबर AC. आता काय होणार आहे 12 आणि 8 कोणत्या पाड्यामध्ये जाणार आहे 4च्या. तर 4 दुणे 8 4 त्रिक 12. आता कॅन्सल होणार नाही म्हणून 3 7 21. तर AC बरोबर 21/2. आणि आपण काय शिकलेलो आहोत कधीही कोणत्याही संख्येला ज्या वेळेस आपण 2 ने भाग देऊ तर त्या संख्येचे ते अर्ध करून टाकते. मग आता 21चा अर्ध किती. तर AC बरोबर 10.5. 10.5. इथे सेंटीमीटर वगैरे काहीच दिलेलं मिळत नाही म्हणूनच AC ची किंमत जी आलेली आहे AC काढा सांगितलं आपण. AC काय केलेलं आहे ते काढलेलं आहे. तर इथे आपण आजचा व्हिडिओ हा थांबवत आहोत. प्रॅक्टिस करा, आपल्या मित्रांना शेअर करा, चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय. काळजी घ्या.